आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नाही साखर घे बाई, सगळं चांगलं होणार आहे, काळजी करायची नाही. त्र्यंबकेश्वर आहे बाई पाठीशी. हा शमिका, समजा आपल्या सगळ्यांच्या मनासारखं नाही घडलं आणि आपण केस हरलो, तर माझ्या बर्फीला सांभाळशील? काळजी करू नकोस वृंदा आंटी, मी बर्फीला सांभाळेल, पण तुला काही नाही होणार. वाईट वागले तुम्हा सगळ्यांची. खूप त्रास दिला. बाबा, समजा या घरात मी पुन्हा नाही आले तर माझ्या सगळ्या चुकांसाठी मला माफ कर. असं नकारात्मक बोलू नये ग बाळा. हो ना बाई, वास्तू तथास्तू म्हणत असते, नको का असं बोलू. ताई, अगं ती इतकुशी शमिका सुद्धा बोलते की तुला काही होणार नाही. अगं आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. वृंदा, तू परत येणार आणि तुझं स्वागत करायला आम्ही सगळे असू. नको काळजी करू. समीर, तू माझ्याबरोबर चल. मास्तर, वृंदा, तुम्ही कोर्टात जा, मी तुम्हाला तिथे जॉईन केलं. काय 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 झालं? काय पण काय झालं? पण काही सांगाल की नाही? आत्ता नाही सांगता येणार मला. असं समजा की फार महत्वाचं काम आहे. चल समीर. आपण अजून असेल काहीतरी महत्वाचं काम, त्यांना काहीतरी आठवलं असेल, येतील ते. चला सत्यशील अमृतकर, सुनावणीला जायचंय. चला.
चला शेवटचा डाव टाकून खेळ संपवूनच टाकतो. चला. बाबा अजिंक्य सर अजून कसे काय नाही आले? बघ मी त्यांचीच वाट बघतोय. काय तुम्ही काही कळत नाहीये. मी फोनही केला होता त्यांना पण फोन पण नाही उचलला त्यांनी. मी पण केला होता फोन, माझाही फोन उचलला नाही त्यांनी. कोर्टाची कारवाई सुरू करा. माय लॉर्ड, हिअरिंगची वेळ झाली तरी वृंदा घोलप यांचे वकील अजून कोर्टामध्ये आलेले नाहीत. वृंदा घोलप, कुठे आहेत तुमचे वकील? येतात येतात जज साहेब, येतीलच इतक्यात. माय लॉर्ड, अजिंक्य मांडलेकर ही कोर्टात वेळेवर न येण्याची पहिलीच वेळ आहे. अर्थात ते का आले नाही ते मला माहिती नाही, पण 30 सेकंदामध्ये केस संपवण्याचा त्यांचा माज आणि रेकॉर्ड मोडला जाईल अशी कदाचित त्यांना भीती वाटत असेल. कोर्टात वैयक्तिक टिप्पणी करू नये. सॉरी माय लॉर्ड, ते जर येणार नसतील तर आमच्या बाजूने आम्ही आमचे पुरावे सादर करतो. माय लॉर्ड, अजिंक्य सर येईपर्यंत त्यांच्या वतीने ही केस मी रिप्रेझेंट करणार आहे. कोर्टाची कारवाई सुरू करण्यात यावी. माय लॉर्ड, हा संपूर्ण खटला फक्त आणि फक्त सुडाच्या राजकारणावरती उभा आहे. माय लॉर्ड, आपल्या नवऱ्याला ज्यांनी मारलं ते आपल्या बहिणीच्याच नवऱ्याचं सूड येण्यासाठी वृंदा घोलप इतक्या असूसलेल्या होत्या. या नादात काय नैतिक आणि काय अनैतिक याचा धरबंधच उरला नव्हता. पुढे तोच नवरा शारीरिक दृष्ट्या सक्षम उरला नाही म्हणून वृंदा घोलप यांनी माझ्या आशिलाला शरीर सुखाचं प्रलोभन दिलं. तरीही माझ्या आशिलानी नैतिकता सोडली नाही. म्हणून त्यांचा सूड उगवण्यासाठी आपल्या नवऱ्याचा काटा काढून माझ्या आशिलाला अडकवण्यात येत आहे. पुरावा म्हणून आम्ही व्हिडिओ क्लिप सादर केलेलीच आहे. हे डिजिटल फॉरेन्सिकचे रिपोर्ट आहेत माय लॉर्ड, आणि या रिपोर्टनुसार आम्ही सादर केलेली व्हिडिओ क्लिप ऑथेंटिक आहे. याचा अर्थ सत्यशील समोर शरीर सुखासाठी निंदनीय प्रस्ताव मांडणारी महिला ही वृंदा घोलपच आहे. हे मी कोर्टासमोर सादर करतोय.
कोर्टाने सगळे पुरावे पाहिलेले आहेत आणि सगळ्या साक्षी तपासलेले आहेत. आणि कोर्ट आता ह्या निर्णयापर्यंत आलेला आहे की 1 मिनिट माय लॉर्ड. ऍडव्होकेट मांडलेकर, अहो कोर्टात येताना तरी कोर्टाची वेळ पाळत जा. आता लंच टाइम होत आला. युअर ऑनर, कोर्टात उशिरा आलो या कारणासाठी मी माफी मागतो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. पण मला वाटतं अजून लंच ब्रेकसाठी 1 मिनिट बाकी. 1 मिनिट तुम्हाला पुरेल? पुरेल युअर ऑनर. या केसचा निकाल लावण्याकरता मला 30 सेकंद पुरेसे. माय लॉर्ड, मला आज या कोर्टात मला या केस मधले फक्त 2 महत्वाचे मुद्दे खोडून काढायचे आणि त्याकरता राणाच्या मारेकऱ्याचा एन्काउंटर ज्या ऑफिसरने केला मला त्यांची चौकशी करायची. त्याकरता तुमची परवानगी हवी. परवानगी? इंस्पेक्टर प्रवीण सावंत हाजिर हो. मी जे काही सांगेन खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. प्रवीण सावंत, सदरक्षणाय खलनिग्रहणाय, हे कधी वाचलंय तुम्ही? हा काय प्रश्न आहे? हे आमचं ब्रीदवाक्य आहे. अच्छा, लक्षात आहे तुम्हाला? हो. तुम्ही राणाच्या मारेकराचा एन्काउंटर केला, खरंय नाही? हो, तसे पुरावे आधीच आम्ही कोर्टात सादर केलेत. आणि त्या मारेकराने हे स्टेटमेंट दिलं होतं की त्याला राणाच्या खुनाची सुपारी समीरने दिली होती. हेही खरंय ना? हो, त्याने मान्य केलं म्हणूनच आम्ही चौकशीला सुरुवात केली होती. युअर ऑनर, मला आज कोर्टात एका अशा व्यक्तीला बोलवायचं आहे ज्याची साक्ष या केसला एक वेगळंच वळण देईल. त्याकरता मला तुमची परवानगी हवी. परवानगी?
हाच आहे ना तो? हो, हाच तो. मी जे काय सांगेन खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. मालाड वर्दीची शपथ घेऊन ड्युटी करण्याचं नाटक करणारा हा माणूस आज कोर्टात धादांत खोटं बोललेले. यांचं म्हणणं आहे यांनी राणाच्या मारेकऱ्याचा एन्काउंटर केलाय. पण माय लॉर्ड, त्या व्यक्तीचा एन्काउंटर झालाच नाही. तो माणूस जिवंत आहे आणि हाच तो माणूस आहे ज्याने राणाचा खून केलाय. कोर्टाला सांगा, राणाचा खून तुम्हीच केलाय? हो. तो खून का आणि कुणाच्या सांगण्यावरनं केला याच कोर्टाला सांगा. साहेब, राणाच्या खुनाची सुपारी मला सत्यशील साहेबांनीच दिली होती. त्यांच्या सांगण्यावरूनच मी कलर काम करण्याचं नाटक केलं आणि समीरच्या दुकानात एंट्री केली. कलर मारायचं असं भासवलं आणि मी मुद्दाम समीरकडून असे शब्द वधवून घेतले. साहेब, तयारी केलंय, मारायचं ना नक्की? अरे सारखं सारखं काय विचारतोयस? तू मारणार आहेस म्हणून मी तुला पैसे देतोय ना. कन्फर्म ना? हो हो, एकदम कन्फर्म. आणि साहेब, आपलं डोकं एवढं बी चालत नाही हो. ही आयडिया मला सत्यशील साहेबांनीच दिली होती आणि आमची तीच चर्चा सत्यशील आणि इन्स्पेक्टर साहेबांनी पुरावा म्हणून समीरच्या विरोधात वापरले. येऊन जायला हा होता माझा मुद्दा नंबर 1. मायलॉर्ड, आता माझा दुसरा मुद्दा. या संपूर्ण केस मधला महत्वाचा ट्विस्ट, बचाव पक्षाने सादर केलेलं ते फुटेज. सत्यशील अमृतकर यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेरा मधलं ते फुटेज. मला वाटतं काय ना, जेव्हा कोर्टात असे खोटे पुरावे सादर केले जातात ना, तेव्हा ते बनवत असताना आरोपी काही ना काहीतरी चूक नक्की करतो. तशीच चूक माय लॉर्ड सत्यशील अमृतकर यांनी देखील केली. माय लॉर्ड, सत्यशील अमृतकर यांचं म्हणणं आहे की त्या फुटेज मध्ये असलेली स्त्री वृंदा घोलप. माय लॉर्ड, हे साफ खोटं आहे आणि याला कारण म्हणजे त्या स्त्रीच्या पाठीवर असणारा तीळ.
माझे अशील म्हणजे वृंदा घोलप यांच्या पाठीवर असा तीळच नाहीये माय लॉर्ड. याचाच अर्थ त्या फुटेजमध्ये दिसणारी स्त्री कुठली तरी वेगळीच बाई आहे. ती बाई वृंदा घोलप नाहीच.